अजित दादा जिवंत आहे. अजित दादा जिवंत आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. सीबीआय सीआयडी ला काहीतरी सापडलं आणि जे ब्लॅक बॉक्स होता त्याच्यामध्ये काहीतरी सापडण्यात आलं. त्या कारणामुळं आपल्या महाराष्ट्रातली सीबीआय सीआयडी ला मी सल्यूट करतो. काहीतरी सापडलं त्यांना आणि काहीतरी नवीन सीसीटीव्ही पण सापडले आणि अजितदादा जिवंत आहे की नाही हे आता आपल्याला लोकांच्या नजरेसमोर येणार आणि टीव्ही जाहीर होणार, जनतेसमोर येणार ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे काय नाही. आणि त्याच्यामध्ये विमानामध्ये 5 जण होते की 6 जण होते एक्झॅक्टली कोणाला माहीत नाही. आता माहीत होणार की 5 जण होते की 6 जण होते. समजलं काय? आणि अजितदादा खरंच मरण पावले की नाही समजलं. अशा अफवावर विश्वास ठेवू नका की अजितदादा जिवंत आहे. अजितदादा आपल्या दुनियातून निघून गेले आणि परमेश्वराला पावले. तुम्ही परमेश्वराला हात जोडा की अजितदादाला कोणातरी रूपात पाठवा म्हणून, आणि ज्या नराधमानं हे गेम केला, हा कांड केला, त्याला शिक्षा देण्यासाठी. कारण कुठलाही अफवेच्या मागे जाऊ नका आणि लागू नका. कारण अजितदादा हे आपल्या दुनियातून निघून गेले आहे आणि देव झाले आहे. अजितदादांसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुम्ही अजितदादा किती प्रेम करता हे नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादालाही वाटन का नाही की माझ्या महाराष्ट्रातली जनता माझ्यावर खूपच प्रेम करते आणि ह्या परमेश्वर आपला महादेव, हा महादेव लवकरात लवकर अजितदादाला पाठवणार कोणा ना कोणा रूपात, नकाब लावून, आणि ज्याने कोण हे कांड केलं त्याला धडा शिकवण्यासाठी. बरोबर नाही काय? नक्की कमेंट करून सांगा अजितदादा केव्हा येणार, केव्हा आणि कोण्या रूपात येणार हे मला ठाऊक नाही दादा. कारण मी देवता नाही आहे, मी परमेश्वर नाही आहे. कारण भक्ती हीच वाचू शकते कोणाही माणसाला. आणि बारामतीचे सगळेच लोक बारामतीच्या विमानतळावरची वाट बघत आहे. कधीही साहेबाचं विमान उतरेल, कधी आम्ही त्यांना भेटू आणि कधी त्यांना मिठीत घेऊ, असे बारामतीची जनता वाट बघत आहे. त्यांचं प्रेम, अपुल्य प्रेम आहे त्यांचं. त्या कारणामुळं बारामतीच्या जनताला माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही परमेश्वराला आव्हान करा आणि सांगा की आमच्या अजितदादाला पाठवा आणि कोणातरी रूपात पाठवा, म्हणजे ज्याने कोणी हे कांड केलं असन ह्या रूपात. बरोबर नाही का दादा? नक्की कमेंट करून सांगा आणि अजितदादासाठी 2 शब्द नक्की कमेंटमध्ये लिहा.